वाहतात सूर्याला अर्घ्य, का लावतात स्त्रिया भांगांमध्ये कुंकू, का लोक माळेचा जप करतात आणि का कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना टिळा लावण्याची प्रथा आहे। हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग। तर असे 10 प्रश्न मला पडले आणि त्याची उत्तरं सुद्धा मी शोधली आणि मला असं वाटलं की मी ते तुमच्याबरोबर शेअर करावं, कारण या 10 गोष्टी ज्या अत्यंत उपयुक्त आहेत आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणि ते आपल्याला माहीत असणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ हे असं का या नावाखाली हा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण असे 10 प्रश्न जे कदाचित तुम्हालाही पडले असतील आणि त्याची उत्तरं तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमधून मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, प्रीतल्स व्लॉग हे माझं चॅनल तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर माझं चॅनल प्रीतल्स व्लॉगला नक्की सबस्क्राइब करा। आणि का लावतात स्त्रिया भांगांमध्ये कुंकू? ब्रह्मरंध्र आणि अधमी या मर्मस्थानाच्या वरच्या भागाला म्हणजे इथे त्याला म्हणतात भांग किंवा सीमांत। हिंदू धर्मातील प्रत्येक स्त्री सौभाग्याचं प्रतीक कुंकू ह्या आपल्या भांगामध्ये भरतात किंवा लावतात। कुंकवामध्ये पाऱ्यासारखा धातू अधिक प्रमाणात मिळतो जो स्त्रियांच्या शरीराची विद्युत ऊर्जा नियंत्रित करतो। कुंकवामध्ये या पाऱ्यामुळे मस्तिष्क तंतूंना क्षीण येत नाही आणि त्यामुळे स्त्रियांची विद्युत ऊर्जा ही नियंत्रित राहिली जाते आणि म्हणूनच भांगामध्ये स्त्रिया हे कुंकू भरतात। कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना किंवा पूर्वी युद्धाला जाताना टिळा लावण्याची प्रथा होती। हा टिळा का लावला जातो? टिळा, टिकली किंवा कुंकू याचा संबंध थेट मस्तकाच्या या भागावर असतो जिथे आज्ञाचक्र स्थित असतं। या आज्ञाचक्रावर जर लक्ष केंद्रित केलं तर संपूर्ण ज्ञान प्राप्त होतं किंवा पूर्ण शक्ती संपन्न होते। सर्व प्रकारची चेतना म्हणजेच एनर्जी ऍक्टिव्हेट होते आणि त्याचमुळे ज्यावेळी या आज्ञाचक्रावर टिळा लावला जातो त्यावेळी आज्ञाचक्रावर हलकासा दाब येतो आणि त्यावेळी हे आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट होतं आणि ज्याच्यामुळे मन एकाग्र होऊन निर्णय घेणं सोपं जातं। तसंच एकाग्रता वाढते आणि ध्येय साध्य करण्यासाठी ज्या फोकसची गरज असते त्या फोकससाठी किंवा त्या ध्येय प्राप्तीसाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी ह्या आज्ञाचक्रावर दाब मिळाल्यामुळे ऍक्टिव्हेट होते। आणि म्हणूनच पूर्वीचे लोक ज्यावेळी युद्धाला बाहेर पडायचे किंवा कुठल्याही महत्त्वाच्या कामाला बाहेर पडायचे त्यावेळी त्यांना टिळा लावला जायचा। त्याच्या मागे हेच कारण होतं की कुठलाही प्रसंग, मग तो युद्धाचा असो किंवा कुठल्याही महत्त्वाचा असो, निर्णय घेताना योग्य तो निर्णय घेऊन तुम्ही विजयी होऊन याल असं त्यामागचं कारण होतं। तिसरा जो प्रश्न मला पडला तो म्हणजे आपण आपले दोन्ही हात जोडून नमस्कार का करतो आणि तो का करावा? ज्यावेळी आपण आपले दोन्ही हात एकमेकांवर जोडतो त्यावेळी या दोन्ही हाताच्या बोटांमधील हे जे बिंदू असतात ते एकमेकांवर जोडले गेल्यामुळे दाब निर्माण होतो आणि ॲक्युप्रेशर ह्या उपचार पद्धतीमध्ये शरीराच्या विविध भागांवर जेव्हा दाब दिला जातो त्यावेळी त्या बिंदूंमधून किंवा त्या दाबामधून जी एनर्जी ॲक्टिव्हेट होते त्याचा परिणाम आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर होतो आणि म्हणूनच दोन्ही हात जोडून नमस्कार केल्याने ते बिंदू किंवा ते पॉइंट ॲक्टिव्हेट होतात ज्याचा आपल्या शरीराला उपयोग होतो। पुढचा प्रश्न, का करतात लोक पिंपळ वृक्षाची पूजा किंवा पिंपळ वृक्ष हे अतिपवित्र का मानलं जातं? श्रीमद भगवद्गीता यामध्ये श्री विष्णूंनी, श्रीकृष्णाने त्याचं स्थान पिंपळ वृक्षामध्ये कसं आहे हे नमूद केलं आहे। पिंपळाच्या मुळामध्ये भगवान श्री विष्णू, पिंपळाच्या तनामध्ये केशव आणि फांद्यांमध्ये नारायण, तसंच पिंपळाच्या पानांमध्ये श्रीहरी आणि फळांमध्ये अच्युत्य, अशा प्रकारे भगवान सदैव पिंपळ वृक्षावर निवास करतात। वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर पिंपळ हा वृक्ष दिवसाचे 24 तास ऑक्सिजन सोडत असतो, जो ऑक्सिजन आपल्या सगळ्यांसाठी प्राणवायू आहे। तसंच पिंपळ वृक्षाची सावली ही थंडीमध्ये उष्णता देते आणि उन्हाळ्यामध्ये थंडावा देते। तसंच पिंपळाच्या प्रत्येक भागामधून रोगनिवारक औषधं बनवली जातात। मग का असू नये पिंपळ वृक्ष हा अतिशय पवित्र किंवा अतिशय प्रिय आणि का करू नये या पिंपळ वृक्षाची पूजा? इतकं सगळं आपल्याला ह्या एका पिंपळ वृक्षामधून मिळतं।
का करतात लोक माळ जप? का करावा माळेने जप? ॲक्युप्रेशर उपचार पद्धती यामध्ये शरीराच्या विभिन्न नसांचा वापर करून रोग निवारण केलं जातं, ज्यामध्ये हात, पाय व शरीरातील इतर भागांवर दाब दिले जातात। त्याचप्रमाणे हाताचं अंगठा आणि मधलं बोट याचा संबंध थेट हृदयाशी असतो। म्हणूनच माळेचा जप करतेवेळी अंगठा आणि मधलं बोट याचा वापर करून आपण माळ जप करतो। त्यांच्या घर्षणामुळे एक प्रकारची विद्युत एनर्जी उत्पन्न होते, जी आपल्या धमनीद्वारे म्हणजेच नसाद्वारे सरळ आपल्या हृदय चक्राला ॲक्टिवेट करते। त्यामुळे आपलं चंचल मन स्थिर होतं आणि त्यामुळे आपण आपल्या देवतेशी एकरूप होतो आणि त्याचे उत्कृष्ट असे फायदे आपल्या हृदयाला, आपल्या मनाला आणि एकूणच आपल्या शरीराला मिळतात। इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर आपण खूप जणांनी मेडिटेशन जो पार्ट असतो याबद्दल जे काही व्हिडिओज येतात त्याच्यामध्ये तुम्हाला असं सांगण्यात येतं की सकाळी उठल्या उठल्या अंथरुणातून उठल्या उठल्या आधी आपल्या हाताचं दर्शन करायचं। पण हे हाताचं दर्शन का करायचं हा प्रश्न मला पडला होता आणि त्याचं उत्तर मला मिळालं, जे अगदी सोप्पा आणि खूप फायद्याचं आहे। आणि तेव्हापासून मी सुद्धा सकाळी उठल्या उठल्या आधी माझ्या हाताचं दर्शन करते। आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, करगृहे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम। हाताच्या पुढील भागात लक्ष्मीचा निवास असतो, हाताच्या मध्य भागात सरस्वतीचा निवास असतो आणि हाताच्या मुळामध्ये गोविंद म्हणजे श्री विष्णूंचा निवास असतो। त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या हाताचं दर्शन करायचं। खरं तर ह्याच्या मागे शास्त्रीय कारण असं आहे की आपण आपल्या ह्या दोन हातांनी सकाळी उठल्यानंतर, मग ते किचन मधलं स्वयंपाकाचं काम असो किंवा ऑफिस मधलं काम असो किंवा इतर कुठलीही कामं ज्याच्यामधून आपल्याला पैसा मिळतो किंवा आपलं घर चालतं, याकरिता आपण आपल्या ह्या दोन हातांचा वापर करतो। म्हणजेच इथे लक्ष्मी, सरस्वती आणि भगवान गोविंद यांचा वास आहे आणि म्हणून सकाळी उठल्या उठल्या आधी आपण आपल्या स्वतःच्या हाताचं दर्शन करायचं आणि हा एक मंत्र म्हणायचा। आत्ता जो प्रश्न मला पडला तो मला खरं तर खूप लहानपणीच म्हणजे जेव्हा मी त्याची सुरुवात केली त्यावेळीच मला त्याचं कारण सांगितलं गेलं होतं, पण आज मी तुमच्याबरोबर ते शेअर करते कारण आज आपल्या मुलांना याच्या मागचं कारण माहीतच नाही। कारण आपण आज सगळेच आपल्या त्या गोष्टीचा वापर करत नाहीये आणि त्यामुळे होणारे जे फायदे आहेत ते आपल्याला आपल्या शरीराला मिळत नाहीये। आणि तो प्रश्न म्हणजे आपण आपल्या हाताने का जेवावे? तर आपण जेवताना किंवा कुठलाही अन्नपदार्थ खाताना आपल्या हाताचाच वापर का करावा आणि हाताने का जेवावे? आपल्या हाताच्या पाचही बोटांमध्ये पंचमहाभूत असतात, म्हणजेच आकाश, जल, पृथ्वी, अग्नी आणि वायू। या पंचमहाभूतांचे व्हायब्रेशन्स आपल्या हातामध्ये असतात, आपल्या ह्या हाताच्या 5 बोटांमध्ये असतात। त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण आपल्या ह्या हाताने किंवा ह्या बोटांनी अन्नाला स्पर्श करतो त्यावेळी ही पंचमहाभूत याचे व्हायब्रेशन्स त्या अन्नामध्ये जातात आणि ज्यावेळी आपण आपली ही 5ही बोटं अन्नपदार्थ घेतेवेळी एकत्र जेव्हा तोंडात घालतो त्यावेळी या 5ही बोटांमधील पंचमहाभूत आपल्या मुखाद्वारे अन्नाद्वारे पोटात जातात आणि त्यामुळे एकाच वेळी ही पंचमहाभूत पोटात गेल्यामुळे आपल्या शरीरातील वात, कफ आणि पित्त यांचं संचालन समतोल राहतं आणि त्यामुळे पचनाचे जे काही रोग असतात ते होत नाही आणि आपलं अन्नपचन हे योग्य पद्धतीने होतं, ज्याचा आपल्या शरीराला खूप जास्त फायदा होतो। म्हणूनच शक्यतो जेवताना चमच्याचा वापर टाळून हाताचा वापर करणं। हा प्रश्न म्हणजे जेवणानंतर लगेचच पाणी का पिऊ नये? जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये, कारण ज्यावेळी आपण जेवतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जेवताना जर आपल्या हाताचा वापर केला तर हाताच्या बोटांमध्ये असलेली ही पंचमहाभूत ही अन्नाद्वारे आपल्या पोटात जातात आणि त्यामुळे आपला जठराग्नी प्रदीप्त होतो। आपला जठराग्नी आणि अन्नाची उष्णता यांचं एकत्रीकरण होऊन ते अन्न पचवण्याचं कार्य सुरू होतं, म्हणजे त्या उष्णतेमुळे अन्नाचं पचन व्हायला सुरुवात होते।
आणि अगदी त्याच वेळी जर आपण पाणी प्यायलो तर ती जी उष्णता निर्माण झालेली असते ती विझली जाते आणि त्या उष्णतेमुळे जो गॅस बाहेर पडणार असतो तो दबला जातो आणि घेतलेले जे अन्न पदार्थ आहे ते आपल्या पोटात तसेच पडून राहतात, ज्याचा भयंकर असा दुष्परिणाम भविष्यात आपल्या शरीरावर होणार असतो। आणि म्हणूनच जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये। जर तुम्हाला जेवताना तहान लागली किंवा घास लागला तर 1 किंवा 2 घोट पाणी प्यावे। कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त 1 तास यानंतरच पाणी प्यावे। पुढचा प्रश्न, शरीराला तेल मॉलिश करण्याचे काय फायदे आहेत? शरीराला तेल मॉलिश केल्यामुळे थकवा, कमजोरी आणि वाताचे प्रकार यापासून आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे आराम मिळतो आणि त्वचा कोमल आणि मृदू होते आणि ज्यामुळे आपण आपलं तारुण्य टिकवू शकतो। थोडक्यात संपूर्ण शरीराला तेल मॉलिश केल्याने तारुण्य टिकतं, डोळ्यांना दृष्टी मिळते, मस्तिष्काला थंडावा मिळतो, केसांची वाढ होते आणि हाडं बळकट होतात। तसंच कमजोरी, ताकद आणि वातासारखे जे रोग आहेत ते समूळ नष्ट होतात। म्हणूनच लहान मुलांना तेल मॉलिश वर्षभर केलं जातं। तसंच आपण मोठ्यांनी सुद्धा 3 ते 4 महिन्यात एकदा आपल्या संपूर्ण शरीराचं तेल मॉलिश करून घेणं, ज्याचा उपयोग फक्त सुंदर दिसण्यासाठी किंवा तारुण्य टिकवण्यासाठी नाही तर वयोमानाप्रमाणे जे काही आजार होणार असतात, म्हणजे गुडघ्याचं दुखणे असो, हाडांची दुखणी असो, दृष्टीचा दोष असो किंवा इतर काही मानसिक रोग असतील, त्याकरिता हे संपूर्ण शरीराला तेल मॉलिश केल्याने खूप जास्त फरक पडतो आणि म्हणूनच तेल मॉलिश करणं हे खूप गरजेचं आहे। हे होते मला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं, जे मी शोधण्याचा प्रयत्न केला, ज्या काही वाचनांमधून, काही जाणकारांमधून मला ही उत्तरं मिळाली आणि मला असं वाटलं की मी ती तुमच्याबरोबर शेअर करावी, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल। तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका वेगळ्या विषयावरच्या व्हिडिओने, काही व्लॉग्सने। तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार।